लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुलांना त्यांच्या सोबत शिकणाऱ्या लोकांनी विचारलं पाहिजे की तुझे वडील लाच घेताना सापडले, तुझं मत काय? त्याशिवाय राज्यातली ही लाचखोर अधिकारी जमात सुधारणारी नाहीये. राजकारणी आणि नोकरशहा यांचं संगनमत काय असतं नेमकं, त्यामुळे जनता कशी भरडल्या जाते हे आजकाल आपण समोर येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून पाहू शकतो. पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या निमित्तानं पुन्हा हे सिद्ध झालंय की अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कोणी आणि का आणलं, इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं, त्याच्या मागे नेमका कोणाचं राजकीय छत्र आहे का? हे भ्रष्ट तहसीलदार येवले नेमकं कोणाच्या हातचे बावले, हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ता जे आहेत, आरटीआय कार्यकर्ता विजय कुंभार यांनीच या निमित्तानं काही माहिती अधिकार टाकले होते आणि त्यांनी त्याबाबत त्यांच्या फेसबुकला एक पोस्ट पण केली. त्यावरच आधारित आजचा हा व्हिडिओ आहे. आपण पाहूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय आणि या येवलेंचं नेमकं काय भानगड आहे ते या व्हिडिओतून पाहूयात. हे येवले जे आहेत, सर्वोच्च न्यायालयानं अशा पदावरच्या अधिकाऱ्यांची ज्या बदल्या असतात त्यामध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणं बंधनकारक केलं. ती यंत्रणा महाराष्ट्रातही आहे. ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली असेल तर कोणी केली, आणि हा जो नागरी सेवा मंडळ आहे हा त्यावेळेस काय करत होता हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. तर हे जे येवले आहेत हे राज्यसेवा मुख्य परीक्षा यांनी 2001 साली दिली होती. त्यांना कोणत्या विषयात किती गुण मिळाले ते पाहू. मराठीत त्यांना 69, इंग्रजीत 39, सामान्य अध्ययन 1 मध्ये 61, सामान्य अध्ययन 2 मध्ये 62, भूगोलात 65, समाजशास्त्रात 45 आणि मुलाखतीला 20 गुण, असे एकूण 361 गुण मिळाले होते. येवले यांची नायब तहसीलदार गट ब पदावर अपंग कर्णबधीर म्हणून शिफारस करण्यात आली होती. सोबत या पत्राची ही प्रत जी आहे ती आपण व्हिडिओत जोडलेली आहे. आता त्याच्यानंतर हे सेवेत आले. नेमकं काय होत गेलं आता पुढे बघा. या येवलेंचे पराक्रम जसं आपण पाहिलं की 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली त्यांना एक 361 गुण होते. अपंग कर्णबधीर कोट्यातून ते पास झाले. त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार हे पद देण्यात आलं. पण ते खरंच कर्णबधीर आहेत का? नसतील तर ते थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती आणि आता त्यांनी नंतर कर्णबधीर गटातूनही दिली. 2001 चा एमपीएससी घोटाळा गाजला होता. 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या गेल्या. प्रत्येकाकडून 3 ते 5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्दच अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल? आता या येवलेंचे पराक्रम जे आहेत ते इथून अजूनही सुरू होतात. येवले यांना 2011 मध्ये नागपूरच्या उमरेडमध्ये 10,000ची लाच घेताना पकडलं गेलं होतं. 6 दोषारोप पत्र त्यांच्यावर ठेवण्यात आली होती, 6 पानांचं, पण चौकशीचा त्याचा पत्ताच नाहीये. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं, पण सेटिंग लावून परत ते रुजू झाले. 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिरोंच्या कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून 2 ते 2.5 लाख घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असं जाहीर केलं होतं. आता या 2015 पर्यंत नेमका या येवल्यांचे पराक्रम काय ते बघा. येवलेंना लाच घेताना पकडल्या गेलं होतं. त्यात ते पत्र काय आहे बघा. उपरोक्त विषयाचे संदर्भात सादर श्री सूर्यकांत गुलाबराव येवले, नायब तहसीलदार उमरेड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रुपये 10,000ची लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. आता अटक झाली त्यांना 20/8/2011 ला प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे. आता 3/9/2011 ला हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर 18/8/2011 ला त्यांना जवळपास 10 वाजता अटक करण्यात आली रात्रीच्या, आणि दिनांक 19/8/2011 ला न्यायालयात हजर केलं असता 3/9/2011 पर्यंत
त्यांचा MCR मंजूर केला. 5:30 वाजताच्या सुमारास जामिनावर मुक्त करण्यात आले. हे येवले जे आहेत, आता ह्या येवलेंची त्यांच्यावर नागरी सेवा नियम वर्तणूक 1979 मधील नियम 3चं उल्लंघन केलंय लाच घेऊन. त्यामुळे कार्यवाहीची मागणी जी आहे ती विभागीय आयुक्त नागपूर यांनी केली होती माननीय प्रधान सचिव महसूल व वन विभाग यांना. आता हे झाल्यानंतर हे महोदय पुन्हा सेवेत दाखल झाले. कसे झाले, कोणाच्या मेहरबानीनं झाले, याचं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर यांच्यावर 2015 ते 2016 या कालावधीत तहसीलदार इंदापूर या पदावर असताना खूप काही प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवला गेला. त्यातलं बाब क्रमांक 1 आहे, इंदापूर तालुक्यातल्या भीमानेरा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतुकी संबंधी सूचना देऊनही कार्यवाही न करणे, अवैध वाळू उपसा व वाहतुकी संबंधी कार्यवाही न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावूनही खुलासा न देणे. तिसरी गोष्ट आहे शासकीय कामकाजाकडे दुर्लक्ष. चौथी आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 शी संबंधित एकूण 35 आदेश पारित करताना त्यांनी अनियमितता केली. विचार करा, एखादा अधिकारी जर फक्त 1 वर्षाच्याही पेक्षा कमी कालावधीत 35 आदेश पारित करतो आणि तेही अनियमितता असताना तर या अधिकाऱ्यावर तरीही कार्यवाही नाही. आता त्यांना 5वं आहे की निलंबन कालावधीतील मुख्यालय विना पूर्व परवानगी सोडणे. म्हणजे हे महोदय निलंबित झाले तरी यांनी विना परवानगी त्यांचं मुख्यालय सोडलं. शासकीय वाहन चालकांच्या अपघात प्रकरणी जबाबदारीचं वर्तन न करणे, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा 3चा भंग केल्याची कार्यवाही करण्यात आली. तेव्हा हे महोदय निलंबित झाले. म्हणजे आता 2016ला सुद्धा यांच्यावर कार्यवाही झाली. मग आता 2016 मध्ये पुणे विभागात त्यांची बदली झाली होती. जिल्हा पुरवठा अधिकारी मंत्रालयातून सेटिंग करून त्यांनी पोस्टिंग घेतलं. 2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू. 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप, त्यातले 35 आदेश ते तर अनियमितच होते, पण टोटल आहे 58. वाळू माफियांकडून संगनमत, यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांचं ते निलंबन केलं होतं. 14 वर्षात 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून स्वतःचा बचाव. मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आले. आंदोलनं झाली, परंतु पुढे काहीच झालं नाही. येवले मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते. मग त्यांना नागपूरहून इकडं कोणी आणलं? इतके भ्रष्टाचार करून लाच घेऊन हा अधिकारी पुन्हा सेवेत येतोच कसा? आणि तो सेवेत आल्यानंतर सत्ताधारी पक्षातल्याच एखाद्या मंत्र्याच्या, आमदाराच्या जर जवळच्या व्यक्तींना अशा पद्धतीनं लाभ पोहोचवत असेल तर मग त्याच्या या वाईट वर्तणुकीवर तेच मंत्री, तेच आमदार, तेच शासनकर्ते कुठेतरी पांघरुण घालतायत का? हा विचार सर्वसामान्य जनतेनं तुम्ही आम्ही केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.